हॅलो नमस्कार. होळीची पुरणाची पोळी आणि मिठाई खाऊन जर बोर झाले असेल तर आता मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी थाली घेऊन आली आहे आणि झटपट होणारी थाली आहे. 30 मिनिटामध्ये होणारी थाली आहे. त्यासाठी मी सुरुवातीला वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे आणि वरती तांदूळ ठेवलेले आहे, खाली तुरीची डाळ ठेवलेली आहे आणि 3 किंवा 4 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे. आता इथे भाजीसाठी मी भेंड्या घेतलेल्या आहे आणि चवळीची भाजी घेतली आहे. भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि नंतर त्याला मी कोरडी केलेली आहे आणि आपल्याला त्या भेंड्या उभ्या आणि गोल अशा दोन्ही प्रकारे मी चिरणार आहे आणि भेंड्या पूर्ण चांगल्या चिरून घ्यायच्या आणि नंतरच मग मी त्याची भाजी करणार आहे. आणि चवळीची भाजीसुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि 2-3 पाण्यातून काढायची. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी झाली की लसूण थोडंसं जास्त टाकायचं आपल्याला, त्याचे तुकडे करून टाकायचे म्हणजे भेंडीच्या भाजीमध्ये अतिशय सुंदर लागते. आणि नंतर त्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. कांदा टाकून मी भेंडीची भाजी करणार आहे. इथे मी छोटे 2-2 कांदे घेतलेले आहे आणि ते आपल्याला उभे चिरायचे आहे. नंतर आपल्याला भेंड्या टाकायच्या आणि त्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहे. थोडी हळद टाकायची आपल्याला आणि नंतर आपल्याला त्यामध्ये आमचूर पावडर टाकायचं किंवा तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला. हे तिन्ही साहित्य टाकून आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची आहे. झाकण काही ठेवायचं नाही, अशीच परतून घ्यायची जोपर्यंत त्याचा चिकटपणा जात नाही. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये तिखट टाकायचं. तिखट थोडंसं जास्त टाकायचं कारण भेंडीच्या भाजीला तिखट थोडं जास्त टाकली की भेंडीची भाजी थोडी चांगली लागते खायला. आणि नंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता एका साईडला मी भेंडीची भाजी आता ठेवणार आहे आणि दुसऱ्या साईडला लगेच आता चवळीची भाजी करून दाखवणार आहे. अतिशय मोकळी भाजी करायची. कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला, नंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्यासुद्धा थोडेसे बारीक तुकडे करूनच आपल्याला टाकायचे आहे. नंतर लाल मिरच्या टाकू शकता किंवा तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा त्याच्यात वापर करू शकता. आणि कांदे टाकायचे. कांदे इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहे, ते आपल्याला उभे चिरायचे किंवा आडवे चिरायचे. आणि कांदा आपल्याला कसं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जर कांदा लवकर होण्यासाठी आणि थोडंसं तिखट टाकायचं, हळद टाकायची त्यामध्ये. आता तिखट मी ते 1 चम्मच वापर केलेला आहे, तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला चवळीची भाजी तोडायची सुरुवातीला आणि नंतर त्यामध्ये 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि नंतरच आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. आता सगळी भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आता एकीकडे आपली भेंडीची भाजीसुद्धा छान झालेली आहे आणि दुसरीकडे इकडे चवळीची भाजीसुद्धा आपली शिजत आहे. अशा प्रकारे आता दोन्ही भाज्या छान झालेल्या आहे. आणि चवळीची भाजीची आता आहे की जेवढी तुम्ही ते शिजवाल ना तर तेवढी ती भाजी अतिशय सुंदर होते. आता कुकरसुद्धा आपला थंड झालेला आहे. आता वरणाला मी फ्राय करणार आहे, परंतु कसं जिरा आणि मोहरी टाकूनच वरण फ्राय करायचं आपल्याला, कारण साधं वरण चांगलं लागत नाही खायला. पण कधी असं वरण तुम्ही नक्की करून बघा. आता एका साईडला वरण उकळायला ठेवलं आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला आणि जिरं टाकायचं. जिरं मोहरी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. कढीपत्त्याची पानं टाकल्यामुळे त्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते खायला. बघा अशा प्रकारे सिंपल आणि साधं आज मी वरण तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ते वरणाची फोडणी आपल्याला त्या वरणामध्ये टाकायची आहे. बघा आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आल्यानंतरच ते वरण अतिशय टेस्टी आणि छान लागते खायला. बघा दोन्ही साईडने आपल्या 2 भाज्या झालेल्या आहे आणि आता वरणालासुद्धा मी थोडं फोडणी मारलेली आहे, ते सुद्धा झालेलं आहे. थोडी जर आपण पूर्वतयारी जर केली ना तर आपला स्वयंपाक अतिशय लवकर होते. स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही. झालं आता शेवट का राहिल्या आपल्या फक्त चपात्या राहिल्या. आता चपात्यासुद्धा आता मी फुलक्यासारख्या चपात्या करणार आहे. बघा दोन्ही साईडने आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे. अशा पोळ्या आपल्याला गरम गरम करायची आहे. आता ताट सर्व करायचं आपल्याला. एकीकडे चवळीची भाजी ठेवलेली आहे आणि दुसरीकडे भेंडीची भाजी ठेवलेली आहे आणि वरण ठेवलेलं आहे. सलादमध्ये फक्त काकडी, पोळी आणि भात. भातावर वरण आणि त्याच्यावर तुपाची धार. असं सिंपल आणि साधा आजचं जेवणाची थाली केलेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.
जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा.